नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असा हिरव्या टोमॅटोचा सार बनवणार आहोत किंवा कच्च्या टोमॅटोचा रस्सा म्हणू शकता याला. खूप टेस्टी लागतो. त्यासाठी इथे मी कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत. हे आता मस्त मला वाट्यावर भेटले होते टोमॅटो. पहिले आपण त्याचे देठ वगैरे काढून घ्यायचे आहेत. सगळ्याचे देठ काढून घेते. धुवून वगैरे ठेवलेले होते हे टोमॅटो आणि त्याच्यानंतर याला कट द्यायचे आहे. वरच्या साईडला प्लस याच्यामध्ये एक उभी चीर आणि एक आडवी चीर अशी आपण सगळ्या टोमॅटोंना आपण अशा पद्धतीने कट द्यायचे. आणि आता इथे कुकरमध्ये मी शिजायला ठेवणार आहेत. तुम्ही डायरेक्ट जर असंच भांड्यामध्ये शिजवू शकता, कोणत्याही कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये आपण शिजवू शकता. पण मी आता म्हटलं कुकर लावतेच आहे तर म्हटलं त्याच्यातच शिजवून घेऊया. थोडंसंच पाणी टाकलेलं आहे, अगदी 2-3 चमचे एवढं. आणि त्याच्यानंतर कुकरमध्ये ठेवायचं आहे. नॉर्मली आपण 3 शिट्ट्या असं काढतो तशा 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर थोडंसं थंड झालं की आपण ह्याचे साली काढून घ्यायच्या आहेत वरच्या. खूप पातळ अशी साल असते, एकदमच ट्रान्सपरंट अशी, पण काढून घ्यायची कारण का कुठेही ती नंतर लागता कामा नये. त्यासाठी तुम्हाला पाहिजे तर काढू शकता, नाही पाहिजे असेल नाही काढलात तरी चालेल. थोडेसे गरम आहेत पण मी गरम ह्याच्यातच थोडंसं काढून घेते साली पटापट. त्याच्यानंतर आपण याचं वाटण तयार करायचं आहे. त्या वाटणामध्ये आपण नंतर याला मस्त बारीक प्युरी करून टाकायची आहे. आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, थोडंसं मोठंच भांडं घेतलेलं आहे कारण का टोमॅटो ही 5-6 आहेत त्याच्यामुळे. आता हे सगळे जे आपण टोमॅटो शिजवून घेतलेले आहेत ना, ते आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते मी इथे. सगळे टोमॅटो घेतलेले आहे इथे. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण वाटण्यासाठी ओलं किसलेलं खोबरं. एक छोट्या वाटीभर एवढं ओलं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. छान वाटणाचा रस्साही तसाच मस्त ग्रीनिश येतो कारण का वाटण म्हणजे कच्चेच आहेत ना टोमॅटो, त्याच्यामुळे त्याचंही ग्रीनिश कलर प्लस कोथिंबीर वगैरेचाही ग्रीनिश कलर खूप भारी वाटतो. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत 2 ते 3, लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत 4 ते 5, जिरं टाकलेलं आहे छोटे 1 ते 2 चमचे. त्याच्यानंतर इथे मी धना पावडर टाकलेली आहे 1 चमचाभर. तुम्ही इथे अख्खे धने वापरलात तरी चालेल. माझ्याकडे आता अख्खे धने नव्हते तर धना पावडर होती आणि ती टाकलेली आहे. छान प्युरी तयार करून घ्यायची आहे मस्त अशी. आणि आता फोडणी करायसाठी आपण टोप ठेवलेला आहे गरम करायला. त्याच्यामुळे तेल टाकलेलं आहे गरम करायला. त्याच्यामुळे टाकायचं आहे राई जिरं तेलावर. छान तडतडलं की त्याच्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्त्याची पाने. कढीपत्त्याची पाने टाकून झाल्याच्या नंतर जी आपण प्युरी तयार केली होती टोमॅटोची प्लस वाटण जे सगळंच मिक्स आहे ना, ते केलेलं होतं ना, ते सगळं टाकायचं आहे आणि छान ढवळायचं आहे. मिक्स करायचं आहे, नाही तर मध्ये तडतडतं सगळं, अंगावर त्याचे शिंतोडे वगैरे उडायला लागतात. प्लस गॅसवरही हे बघा खूपच उडतात इथे, त्याच्यामुळे ढवळत राहायचं. आणि लगेच मी इथे मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकते. बाकी आता ह्याच्यानंतर पाणी म्हणजे कन्सिस्टन्सी तुम्हाला कशाही पाहिजे, घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्याच्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे. मी थोडीशी पातळ अशीच करते आहे, एकदम पातळ नाही पण मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये जसं पाहिजे ना तशी ठेवते आहे. त्याच्यामुळे गरजेनुसार मी पाणी टाकलेलं आहे. गरजेनुसार पाणी टाकून झाल्यानंतर आपण ढवळून घ्यायचं. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि जसं आपण लाल टोमॅटोचा सार खातो ना तसाच टेस्टी लागतो हा सार. ह्याही टोमॅटोची आपल्या हिरव्या टोमॅटोची आपण चटणी वगैरे पण बनवता येते, भाजीही बनवता येते मस्त अशी. आता इथे थोडंसं हळद टाकलेली आहे वरतून. त्याच्यानंतर पुन्हा एकदा ढवळून घेतलेलं आहे आणि याला आता आपण उकळी द्यायची आहे. छान उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी लो करायची. आता इथे बघा मस्त अशी उकळी यायला लागलेली आहे. नंतर इथे थोडंसं आपण लो टू मिडियम फ्लेमवर आपण छान शिजू द्यायचं. टोमॅटो ऑलरेडी शिजवलेले आहेत तरीही थोडंसं आपण वाटण बाकीचं जे कच्चं आहे ना त्याच्यामुळे आपण थोडीशी छान उकळी यायला द्यायची. मस्त असं उकळायला द्यायचं. त्याच्यानंतरच आपण इथे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे. इथे झाले आहेत तरी 10 मिनटं मस्त अशी उकळून. त्याच्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे. आणि बघा इतकी सुंदर कलर आलेला आहे आणि खायला ना इतकी भारी लागते भाताबरोबर वगैरे ना, किंवा तुम्ही असंचही पिऊ शकता. इतकी सुंदर हिरव्या टोमॅटोचा रस्सा लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ? आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.